अरे मंडळी हो, नमस्कार. आपण आजच्या व्हिडिओतून बघणार आहोत की कोणकोणत्या भागामध्ये सोमवारी 18 तारखेला पाऊस पडणार आहे महाराष्ट्राच्या. तर वातावरणामध्ये अचानक बदल होऊन अनेक भागांमध्ये महाराष्ट्राच्या पाऊस पडणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. कारण तुमच्या भागामध्ये पाऊस होणार की नाही हे तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्यानंतरच कळेल. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायला विसरू नका. तर इथे जर आपण बघितलं तर सकाळी 6च्या सुमारास जर बघितलं तर सावंतवाडी परिसरामध्ये ढगाळ वातावरण दिसत आहे. इथे आपण बघू शकतो हे सावंतवाडी परिसर आहे. या सावंतवाडी परिसराचा भागात जोरदार स्वरूपाचा पाऊस सकाळी 6लाच दाखवत आहे. त्याचबरोबर पणजी परिसर जर बघितला आपण, आता आपण पणजी परिसर बघितला, साखली इथे आपण बघू शकतो पणजी, साखली, मेडगाव, खाली मेडगाव पण आहे. तर येथे देखील मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याची दाट शक्यता आहे. त्याचबरोबर आता हा कणकवली परिसर जर बघितला, येथे देखील पाऊस पडण्याची दाट शक्यता आहे. 18 तारखेला सोमवारी हा अंदाज लक्षात घ्यायचा आहे. त्याचबरोबर निपाणी हा परिसर जर बघितला, निपाणी, कोल्हापूर, तर या परिसरात जर आपण बघितलं तर कोरडं वातावरण दिसत आहे. ईश्वरपूर, कराड, त्याचबरोबर लाजा, मूर, राजपूर, म्हणजे इथे आपण जर बघितलं लाजा, मूर, राजापूर, हा जर परिसर बघितला तर येथे देखील हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होऊ शकतो. त्याचबरोबर चिपळूण, फलटण आपण जर बघितलं, चिपळूण, फलटण, मखजान, मखजान, त्याचबरोबर वर जर आपण बघितलं तर येथे आपण बघू शकतो खेड परिसर, महाबळेश्वर, महाड या परिसरात देखील ढगाळ वातावरण होऊन थोड्याफार प्रमाणात सकाळीच पाऊस पडू शकतो. आपण जर बघितलं तर येथे आपण बघू शकतो वातावरणामध्ये दुपारी 2 नंतर बदल होताना आपल्याला दिसत आहे. आपण इथे बघू शकतो साताऱ्याचा भाग, वाईचा भाग. आता सातारा, वाई हा जर परिसर जर बघितला, वाई, सातारा, महाबळेश्वर. आता हा जो पट्टा आहे, आता वाई परिसरात जास्त प्रमाणात पाऊस आहे. हा जर परिसर घेतला तर भोर, तर या परिसरात जास्त स्वरूपात पाऊस पडणार आहे. पण इकडे कमी प्रमाणात पाऊस असणार आहे. सातारा, महाबळेश्वर या परिसरात कमी प्रमाणात पाऊस असणार आहे. त्याचबरोबर हा सासवड परिसर, वल्हे हा परिसर, त्याचबरोबर भोर, पुणे परिसर या परिसरात देखील हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस दुपारी 2 नंतर पडणार आहे. आता पुणे जर म्हटलं तर पुण्यामध्ये अनेक शहरं आहेत, त्यामुळे त्या शहरांमध्ये जोरदार स्वरूपाचा पाऊस पडणार आहे. इथं चाकण झालं, पिंपरी चिंचवड झालं, लोणावळा झालं, लोणावळ्या परिसरात देखील पाऊस पडणार आहे. त्याचबरोबर कर्जतमध्ये देखील पाऊस पडणार आहे. जुन्नर, चाकणमध्ये देखील पाऊस असणार आहे. मुरबाड या परिसरात देखील पाऊस पडणार आहे. अकोले परिसर जर बघितला, अकोले, सिन्नर, घोटी, त्याचबरोबर नाशिक परिसरात देखील जोरदार स्वरूपाचा पाऊस दुपारी 2 नंतर होणार आहे. वणी परिसर, निफाड परिसर, त्याचबरोबर आपण जर बघितलं, आता हा जो नाशिक परिसर आहे, तर इथे सिन्नरमध्ये आपण जर बघितलं तर येथे देखील पाऊस असणार आहे. त्याचबरोबर आपण जर खाली जर वर जर बघितलं, इथे चांदवड, मनमाड, येवला, कोपरगाव या परिसरात देखील हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरी म्हणजे पडू शकतात. इथं सटाणा, मालेगाव परिसरात कोरडं वातावरण आहे. त्याबरोबर धुळे, ते आपण बघू शकतो धुळे परिसरात देखील कोरडं वातावरण आहे. त्यामुळे घाबरण्याचं काही कारण नाही आहे. चाळीसगाव, कन्नड, देवली, त्याचबरोबर वैजापूर, नांदगाव या संपूर्ण परिसर कोरडा आहे. त्यामुळं काळजी करायचं काही कारण नाही. छत्रपती संभाजीनगर झालं, कोरडं वातावरण आहे. त्यामुळं काही काळजी करायचं काही कारण नाही. पाऊस आहे तर याच भागात आहे. आता संध्याकाळी जर आपण जर बघितलं, संध्याकाळी 6 वाजता जर बघितलं, तर आपण 6 वाजता बघूया वातावरणामध्ये काही बदल होतो आहे काय. आपण जर बघितलं तर इथे आपण बघू शकतो खेड परिसर, खेड, जुन्नर, मुरबाड, लोणावळा हा परिसर जर बघितला, येथे देखील हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होणार आहे. अकोले, घोटी, मुरबाड,
त्याचबरोबर नाशिक परिसर, नाशिकचा हा परिसर देखील इथे ढगाळ वातावरण असण्याची दाट शक्यता आहे आणि हलक्या ते मध्यम स्वरूपात तिथे देखील पाऊस पडणार आहे. त्याचबरोबर हा वापी परिसर, तर इकडे पाऊस आहे म्हटल्यावर इथं होणारच थोड्याफार प्रमाणात, असा विषय येतो. त्यामुळं सतर्क राहा शेतकरी मंडळी हो. आणि पुन्हा एकदा विनंती आहे तुम्हाला, आपण कोणत्या भागातून आपले व्हिडिओ पाहत आहात हे कमेंट करायला विसरू नका. आता सर्वात जास्त पाऊस जर बघितलं, ईश्वरपूर, कोल्हापूर, मिरज, निपाणी या परिसरात जोरदार स्वरूपाचा पाऊस असणार आहे. त्याचबरोबर जर आपण बघितलं तर निपाणी परिसर, कोल्हापूर, कणकवली, सावंतवाडी, राजपूर या परिसरात जोरदार स्वरूपाचा पाऊस असणार आहे. त्यामुळे सतर्क राहा. बेलगाव परिसरात देखील पाऊस असणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी सतर्क राहा. जेणेकरून आपण जर बघितलं तर इथे आपण बघू शकतो की बेलगाव परिसरात देखील जोरदार स्वरूपाचा पाऊस असणार आहे. त्यामुळे काळजी घ्या शेतकरी मंडळी हो. त्याचबरोबर आता हे महाराष्ट्राच्या बाहेर झालं. विजयपूर, बागलकोट हे बाहेर दुसऱ्या राज्यातलं झालं. इथे देखील जोरदार स्वरूपाचा पाऊस असणार आहे. त्याचबरोबर हा परिसर बघितला आपण, आता हा सोलापूर, नलदुर्गा, पंढरपूर, जत या भागात होणार कसं आहे, इकडं पाऊस पडल्यामुळे त्या भागात देखील ढगाळ वातावरण होऊन थोड्याफार प्रमाणात पाऊस पडण्याची दाट शक्यता राहणार आहे. इथे उदगीर, लातूर, कोलंबे, धाराशिव, अहमदपूर या परिसरात कोरडं वातावरण आहे. त्याचबरोबर आपण परभणी, वाशिम हा परिसर बघितला, अकोला, त्याचबरोबर बुलढाणा, जाफराबाद, जालना या परिसरात देखील हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होऊ शकतो किंवा ढगाळ वातावरण असू शकतं. तर इथे चंद्रपूर, हिंगणघाट या परिसरात देखील थोड्याफार प्रमाणात संध्याकाळी सोमवारी 18 तारखेला पाऊस दर्शवत आहे. त्यामुळे त्या भागातल्या शेतकऱ्यांनी थोड्याफार प्रमाणात काळजी घ्या. निजामाबाद हा परिसर बघितला तर येथे देखील पाऊस पडणार आहे. त्याचबरोबर आपण छत्रपती संभाजीनगर परिसर बघूया. अहिल्यानगरचा आपण परिसराचा विचार केला तर अहिल्यानगरमध्ये देखील थोड्याफार प्रमाणात म्हणजेच ढगाळ वातावरण असणार आहे आणि हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरी त्या परिसरात देखील पडणार आहे. इथे अहिल्यानगर, राहुरी, श्रीरामपूर या परिसरात. त्याचबरोबर श्रीगोंदामध्ये आपण बघितलं, श्रीगोंदा, दौंड, कोलंबवाडी, त्याचबरोबर बारामती हा परिसर बघितला, केडगाव, तर या परिसरात देखील ढगाळ वातावरण असणार आहे, पाऊस पडणार नाही आहे. त्याचबरोबर फलटण परिसर बघितला तर येथे हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस देखील पडणार आहे. आणि इकडं सातारा, वाई, महाबळेश्वर, चिपळूण या परिसरात, फलटण या परिसरात जोरदार स्वरूपाचा पाऊस असणार आहे. तर शेतकरी मंडळी हो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि आपण कोणत्या भागातून आपले व्हिडिओ पाहत आहात हे देखील आम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका. आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.